मॉर्निंग स्टुडंट्स, चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 स्टॅटिस्टिक्स मीडियन फॉर ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन टेबल प्रॅक्टिस सेट 6.2 अभ्यासणार आहोत। हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर आणि जर आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर मीडियन म्हणजे काय हे आपण पाहूया। मीडियन, हाऊ टू फाइंड मीडियन फॉर ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन हे आपण आज पाहणार आहोत। तर मीडियन काढण्यासाठी फॉर्म्युला आहे मीडियन इज इक्वल टू L प्लस n/2 माइनस CF अपॉन F इंटू H गुणिले H। म्हणजे मीडियन इज इक्वल टू L प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू H हा मीडियन काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन टेबलसाठी। या 9वीच्या वर्गामध्ये आपण मीन, मोड, मीडियन हे तिन्ही काढलेले आहेत, पण ते अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशनचे टेबलचे काढलेले आहेत। यावर्षी आपल्याला ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशनचे काढायचे आहेत। तर मीडियन इज इक्वल टू L प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू H। तर याच्यामध्ये L मीन्स लोअर लिमिट ऑफ द मीडियन क्लास। जो मीडियन क्लास येईल त्या क्लासचा लोअर लिमिट घ्यायचं। L मीन्स लोअर लिमिट। नाउ n मीन्स सम ऑफ फ्रिक्वेन्सीज। n मीन्स सम ऑफ फ्रिक्वेन्सीज। जे आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन टेबलमध्ये जी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे की जे आपण मीन काढताना पण काढलं होतं त्याचं टोटल म्हणजे n आहे। त्यानंतर H मीन्स क्लास इंटरवल ऑफ द मीडियन क्लास। क्लास इंटरवल ऑफ द मीडियन क्लास। क्लास इंटरवल म्हणजे आता समजा की लेट 10 to 20 हा जर क्लास असेल आणि पुढचा क्लास जर 20 to 30 असा कंटिन्यू क्लास असतील तर 20 - 10 तर ह्या क्लासचा क्लास इंटरवल म्हणजेच H इज इक्वल टू 10 येईल। या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे। आणि L मीन्स लोअर क्लास लिमिट, हा प्रत्येक क्लासचा लोअर क्लास लिमिट आहे। F मीन्स फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास। फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास। जो मीडियन क्लास असेल त्याच क्लासचे फ्रिक्वेन्सी। and CF means cumulative frequency of the class preceding the median class. Cumulative frequency of the class preceding the median class। मीन्स जो मीडियन क्लास असेल त्या क्लासच्या अगोदरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मीन्स संचित वारंवारता। तर हे एवढे ह्याच्यामध्ये जे जे अननोन आहेत त्यांचे हे मीनिंग आहेत। L मीन्स लोअर लिमिट ऑफ द मीडियन क्लास। जो मीडियन क्लास असेल त्याचं लोअर लिमिट।
N means sum of frequencies, CF means cumulative frequency of the class preceding the median class, and H means class interval of the median class, and F frequency of the median class. Now we solve practice set 6.2. Problem number 1. The following table shows classification of the number of workers and the number of hours they work in a software company. Find the median of the number of hours they work. First column daily number of hours, and second column number of workers. 8 to 10 150, 10 to 12 500, 12 to 14 300, 14 to 18 50. मीडियन काढताना आपल्याला 3 कॉलम करावे लागतील. फर्स्ट क्लास, सेकंड फ्रिक्वेन्सी अँड CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईपमध्ये करावे लागेल. तर हा आपल्याला जो क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत 2 कॉलम, डेली नंबर ऑफ आवर्स हे जे क्लास आहे तोच फर्स्ट कॉलम असेल. सेकंड कॉलम फ्रिक्वेन्सी. आता इथं आपल्याला मीडियनमध्ये एक पाहणं जरुरीचं आहे की क्लास कंटिन्यू असायला पाहिजेत. आपल्याला दिलेल्या क्लासचे जे क्लास आहेत ते कंटिन्यू असायला पाहिजेत. कंटिन्यू म्हणजे 8 to 10, नेक्स्ट क्लास 10 to 12, 12 to 14, 14 to 16 means upper limit of first class and lower limit of second class is same असायला पाहिजे. 10 10, 12 12, 14 14 म्हणजे हे क्लास कंटिन्यू आहेत. आणि जर क्लास कंटिन्यू नसतील तर आपल्याला या ठिकाणी एक आणखी कॉलम करावा लागेल कंटिन्युअस क्लास म्हणून. म्हणजे त्यावेळेस आपल्याला 4 कॉलम होतील. आणि जर क्लास ऑलरेडी कंटिन्यू दिलेले असतील तर 3च कॉलम होतील. आता या ठिकाणी क्लास कंटिन्यू आहेत. मग हे आपण क्वेश्चनमधलेच 2 कॉलम लिहून घेतलेले आहेत. 8 to 10 ला फ्रिक्वेन्सी आहे 150, 10 to 12 ला 500, 12 to 14 ला 300, 14 to 16 ला 50. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे कशी काढायची पहा. ही फर्स्ट फ्रिक्वेन्सी जशाच तशी लिहा 150, सेकंड 150 प्लस 500 ह्या दोघांचं ॲडिशन करायचं. 500 आणि 150 650. आता याच्या पुढची 650 आणि 300चं ॲडिशन येईल. 650 प्लस 300 950. नंतर पुढची 950 प्लस 50 1000. 950 प्लस 50 1000. आणि हे असेल आपलं फॉर्म्युल्यामधलं N. जे N आहे ते हे शेवटचं जे CF मध्ये असेल लेस दॅन टाईपमध्ये ते असेल N मीन्स टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. या फ्रिक्वेन्सीचं टोटलच या ठिकाणी येतं हे N. Therefore here N is equal to 1000. आपल्या फॉर्म्युल्यात N/2 आहे. तर इथं मेडियन क्लास अगोदर फाइंड आउट करणं मस्ट आहे. तर मेडियन क्लास कसा फाइंड आउट करायचा. जे N आहे त्या N ला N/2 करा. 1000 divided by 2 is equal to 500. Therefore cumulative frequency is just greater than 500. हे जे N/2 500 इथं आलेलं आहे याच्यापेक्षा जस्ट ग्रेटर दॅन 500. 500 पेक्षा जस्ट ग्रेटर हे आहे 650. आपण जे इथं N/2 आलेलं आहे ते इथं CF च्या कॉलममध्ये पाहता यायचं आहे. हे 150 500 पेक्षा स्मॉल आहे. 650 हे 500 पेक्षा जास्त आहे. जस्ट ग्रेटर दॅन म्हणजे वरून खाली पाहत येत असताना जे पहिल्या वेळेस असेल 500 पेक्षा जास्त आहे. म्हणजे हे आहे जस्ट ग्रेटर दॅन 500 is 650. Therefore corresponding class ह्याचा करस्पॉन्डिंग क्लास आहे 10 to 12. 10 to 12 is median
मेडियन क्लास. तर हा असेल मेडियन क्लास. कोणता? हा इथं लिहूया आपण मेडियन क्लास. 10 to 12 हा मेडियन क्लास असेल. मग मेडियन क्लासमध्ये आपल्याला मेडियन क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे, आता मेडियन क्लास 10 to 12 त्याची फ्रिक्वेन्सी आहे 500. हे असेल एफ. आणि फॉर्म्युल्यामधलं सी एफ आपण लिहिलंय. सी एफ प्रिसिडिंग क्लासची जी सी एफ असेल ते सी एफ असेल. हे 650 हा मेडियन क्लास आहे. याच्या अगोदरचा क्लास 8 to 10 ची सी एफ 150 हे असेल आपल्या फॉर्म्युल्यामधलं सी एफ. आता व्हॅल्यूज लिहून घ्या. एल इज इक्वल टू जो मेडियन क्लास आहे त्याचं लोअर लिमिट आहे 10. मेडियन क्लास 10 to 12 त्याचं लोअर लिमिट म्हणजे एल असेल फॉर्म्युल्यामध्ये जे आहे आपलं 10. नंतर n/2 इज इक्वल टू 500. जे इथं आलेलं आहे 500 n/2. त्यानंतर एफ इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ मेडियन क्लास 500. and CF cumulative frequency of the preceding class of median class 150. नंतर H क्लास इंटरवल ऑफ मेडियन क्लास आहे 10 to 12. ह्याचा क्लास इंटरवल 12 - 10 करायचा. 12 - 10 2. जे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आहे त्या सर्व व्हॅल्यूज अगोदर लिहून घेतलेले आहेत. आता फॉर्म्युला लिहा. मेडियन इज इक्वल टू एल प्लस n/2 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू एच. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मेडियन इज इक्वल टू एल 10 प्लस n/2 500 मायनस सी एफ 150 डिवायडेड बाय 500 इंटू 2. 10 प्लस 500 मायनस 150 350 इंटू 2 डिवायडेड बाय 500. आता या ठिकाणी हा 0 कॅन्सल होईल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 5 जा 10, 5 5 जा 25, 5 7 जा 35, 5 1 जा 5, 5 1 जा 5, पॉइंट 2 उरले, 5 4 जा 20 मीन्स 10 प्लस 1.4 इज इक्वल टू 11.4. Therefore median is equal to 11.4 hours. Therefore answer median of the number of hours they work daily is 11.4 hours. या पद्धतीनं मेडियन फाइंड आउट करायचे. नाउ द सेकंड एक्झाम्पल. द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन टेबल shows the number of mango trees in a group and their yield of mangoes. Find the median of the data. Number of mangoes and number of trees. Number of mangoes 50 to 100, number of trees 33. 100 to 150, number of trees 30. 150 to 200, number of trees 90. And 200 to 250, number of trees 80. And 250 to 300, number of trees 17. तर याच्यामध्ये जो फर्स्ट कॉलम दिलेला आहे क्लास, त्याला लिहायचा आपण क्लास, आणि दुसरा
क्लास म्हणजे नंबर ऑफ मँगोज, आणि सेकंड कॉलम फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ ट्रीज मीन्स FY फ्रिक्वेन्सी, अँड थर्ड कॉलम क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF मीन्स क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले दोन कॉलम जशाच तसे लिहून घेतलेले आहेत आपण. या ठिकाणी क्लास कंटिन्यू आहेत 50 to 100 100 100 150 150 200 200 250 250 क्लास कंटिन्यू आहेत म्हणून तीनच कॉलम केलेले आहेत आपण. क्लास कंटिन्यू नसतील तर आपल्याला या ठिकाणी एक कॉलम एक्स्ट्रा करावा लागेल कंटिन्युअस क्लास म्हणून. तर आपण हे क्वेश्चनमधले दोन कॉलम जशाच तसे लिहून घेतलेले आहेत. आता काढूया आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप आणि मोर दॅन टाईप दोन्ही टाईप आहेत. लेस दॅन टाईपला वरून खाली ॲडिशन करत यायचं आहे, मोर दॅन टाईपला खालून वर ॲडिशन करत जायचं असते. या ठिकाणी आपल्याला लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची. हे 33 ॲज इट इज लिहा. 33 + 30 63 63 + 90 153 153 + 80 3 ला 3 8 + 5 13 1 + 1 2 233 233 + 70 250. Number of total trees 250 and this is n. This is n. Total number of frequency, sum of frequencies is n. Therefore cumulative frequency therefore n is equal to 250 and n by 2 is equal to 250 divided by 2 is equal to 125. मग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज जस्ट ग्रेटर दॅन 125. 125 पेक्षा जस्ट ग्रेटर 33 63 153 ही 125 पेक्षा ग्रेटर आहे म्हणून दिस इज द मीडियन क्लास. therefore the corresponding class 150 to 200 is the median class. Therefore frequency of median class is F and cumulative frequency the preceding class of median class is CF. म्हणजे हे CF असेल. मीडियन क्लासच्या अगोदरच्या क्लासची जी CF आहे ती क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF घ्यायचे. मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी F आणि हे N टोटल फ्रिक्वेन्सी. Therefore cumulative frequency is just greater than 125 is 153. Therefore the corresponding class corresponding class 150 to 200 150 to 200 is median class मग median class 150 to 200. Therefore L is equal to 150, lower limit of the median class 150. F frequency of median class is equal to 90. CF cumulative frequency of preceding class of median class is 63. N by 2 is equal to 125. इथं फाइंड आउट केलं आपण. नंतर H class interval of median class 200 minus 150, upper limit minus lower limit. 200 minus 150 50.
हे आपण जे व्हॅल्यूज फाइंड आउट केलेले आहेत त्या सगळं लिहून घ्यायचे. नंतर फॉर्म्युला मेडियन इज इक्वल टू एल प्लस n/2 मायनस CF डिवायडेड बाय F इंटू H. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. मेडियन इज इक्वल टू L 150 प्लस n/2 125 मायनस CF 63 डिवायडेड बाय F 90 इंटू H 50. मीन्स मेडियन इज इक्वल टू 150 प्लस 125 मायनस 63 अपॉन 90 इंटू 50. आता ह्याला सॉल्व करा. मेडियन इज इक्वल टू 150 प्लस 125 मायनस 63. 5 मधनं 3 गेले 2, 12तनं 6 गेले 62 इंटू 50 डिवायडेड बाय 90. हा 0 कॅन्सल झाला. मेडियन इज इक्वल टू 150 प्लस 5 2 जा 10 चा 0 कॅरी 1 5 6 जा 30 30 आणि 1 310 डिवायडेड बाय 9 9 1 जा 9 9 3 जा 37 4 शिल्लक राहिले इथं 4 40 9 4 जा 36 पॉइंट परत 4 शिल्लक राहिले 40 मीन्स 9 4 जा 36 9 4 जा 36 9 4 जा 36. Therefore median is equal to 150 plus 34.444. median is equal to हे 0.4 च्या पुढे जशास तसं येतील. 4 plus 0 4 3 plus 5 8 1 184.44 3 डिजिटला 2 डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मेडियन इज इक्वल टू 184.4. आता 3 डिजिटला 2 डिजिटमध्ये कन्वर्ट करताना जर थर्ड डिजिट 0 to 4 असेल तर सेकंड डिजिट ॲज इट इज लिहायचं आहे आणि थर्ड डिजिट जर 5 to 9 पर्यंत असेल तर सेकंड डिजिटमध्ये एक ॲड करायचं आहे. इथं 0 to 4 पर्यंत आहे म्हणून सेकंड डिजिट ॲज इट इज लिहा. Therefore answer median of the data is 184.44 mangoes. Now the third example. The following table shows the classification of numbers of vehicles and their speeds on Mumbai to Pune expressway. Find the median of the data. Average speed of vehicle किलोमीटर पर आवर हेच क्लास असेल 60 to 64 अँड फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ व्हेकल्स असेल. हे फ्रिक्वेन्सी मीन्स नंबर ऑफ व्हेकल्स 60 to 64 10 व्हेकल्स 65 to 69 34 vehicles 72 to 74 55 vehicles 75 to 79 85 vehicles 80 to 84 10 vehicles 85 to 89 6 vehicles. तर क्वेश्चनमध्ये दिलेले हे दोन कॉलम क्लास आणि फ्रिक्वेन्सी. क्लासमध्ये ॲव्हरेज स्पीड ऑफ द व्हेकल्स अँड फ्रिक्वेन्सी मीन्स नंबर ऑफ व्हेकल्स. तर क्लास दिलेले आपल्याला 60 to 64 65 to 69 70 to 74 75 to 79 80 to 84 85 to 89. तर आपल्याला हे दिलेले क्लास कंटिन्युअस क्लास नाहीत. 64 झाल्यानंतर याचं अप्पर लिमिट 64 आहे आणि नेक्स्ट क्लासचं लोअर लिमिट 65 आहे म्हणजे क्लास कंटिन्यू नाही आहेत. तर आपल्याला या ठिकाणी एक्स्ट्रा कॉलम केला पण कंटिन्युअस क्लास.
कंटिन्युअस क्लास कसे करून घ्यायचे पहा. फर्स्ट जो क्लास आहे त्याचं अप्पर लिमिट आणि सेकंड क्लास जो आहे त्याचं लोअर लिमिट 65 आणि 64 ह्या दोघांचा डिफरन्स घ्यायचा आहे. 65 मायनस 64 1, याला 2 न डिवाइड करा. 1/2 मीन्स 0.5. क्लास कंटिन्यू करण्यासाठी फर्स्ट क्लासचं अप्पर लिमिट आणि नेक्स्ट क्लासचा लोअर लिमिट या दोघांचं सबट्रॅक्शन घ्या. 65 मायनस 64 1, त्याला 2 न डिवाइड करा. 0.5 येईल. म्हणजे 0.5 ह्या फर्स्ट क्लासच्या लोअर लिमिटमधून सबट्रॅक्ट करायचं आणि अप्पर क्लासमध्ये ॲड करायचं. आता 60 आहे. 60 मायनस 0.5, 10 न 5 गेले 5.9, इथं 6 मधनं 1 तिकडे गेलेला होता त्याच्यामुळे 5 म्हणजे 59.5. म्हणजे हा क्लास येईल 59.5. 2 ह्याच्यामध्ये 0.5 ॲड करा. 64 प्लस 0.5 64.5. 64.5 म्हणजे हा फर्स्ट क्लास झाला आपला 59.5 to 64.5. म्हणजे हा क्लास कंटिन्यू करण्यासाठी आपण फर्स्ट क्लासचं अप्पर लिमिट नेक्स्ट क्लासचं लोअर लिमिट या दोघांचं सबट्रॅक्शन करून त्याचा ॲव्हरेज काढलंय 2 ने डिवाइड करून आणि इथून 0.5 सबट्रॅक्ट केलं, 0.5 ॲड केलं. आता नेक्स्ट कॉलमसाठी नेक्स्ट क्लाससाठी हे अप्पर लिमिट लोअर लिमिट असेल 64.5 टू ह्याच्यात 0.5 ॲड करा 69.5. हाच लोअर लिमिट घ्या 69.5 टू ह्याच्यात 0.5 ॲड करा 74.5. हे 74.5 टू 79.5. 79.5 to 84.5. 84.5 to 89.5. आणि हा फ्रिक्वेन्सीचा कॉलम जे क्वेश्चनमध्ये दिलेला आहे तो जशाच तसा लिहून घ्यायचा. 10, 34, 55, 85, 10, 6 आणि नंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप काढा. हे 10 प्लस 34 44 44 प्लस 55 99 प्लस 85 9 प्लस 5 14चा 4 कॅरी 1 9 प्लस 8 17 17 प्लस 1 18 184 प्लस 10 194 प्लस 6 200 आणि हे असेल आपलं n. आता n/2 काढूया आपण. n इज इक्वल टू 200. n/2 इज इक्वल टू 200 डिवायडेड बाय 2 100 मीन्स 100 पेक्षा जस्ट ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे 184. म्हणून आपला मीडियन क्लास कोणता असेल 74.5 टू 79.5. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी is just greater than 100 is 184. Therefore corresponding class 74.5 to 79.5 is the median class. तर हा झाला median class. इथे लिहूया आपण median class. आणि median क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे आपल्या फॉर्म्युल्यामधलं f असेल आणि त्याच्या अगोदरच्या क्लासची
क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे CF असेल. हे असं बॉक्समध्ये लिहून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज लिहून घ्यायला सोपं जाईल. आता आपण एक एक व्हॅल्यू आपल्या फॉर्म्युल्यानुसार लिहून घेऊया. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आहे n/2 इज इक्वल टू 100. इथं आलेलं आहे, आपण फाइंड आउट केलं. नंतर F इज इक्वल टू 85 आणि CF इज इक्वल टू 99. त्याच्यानंतर L इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ द मेडियन क्लास. आता कंटिन्युअस क्लासमधलं लोअर लिमिट घ्यायचं 74.5. नंतर H क्लास इंटरवल 79.5 टू 74.5 चं सबट्रॅक्शन घ्या. 79.5 74.5 0 9 मधनं 4 गेले 5 0 5.0 means 5. H is equal to 5. Now the formula. Median is equal to L plus n/2 minus CF upon F into H. आता याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. Median is equal to 74.5 plus n/2 100 minus CF 99 divided by 85 into 5. Therefore median is equal to 74.5 plus 100 minus 99 1 by 85 into 5. इथं 5 ने डिवाइड करूया आपण. 5 1 जा 5 5 1 जा 5 3 उरले 5 7 जा 35. Therefore median is equal to 74.5 plus 1 by 17. आता 17 ला 1 ला डिवाइड करा. Therefore median is equal to 74.5 plus 0. आता 0.10 द्या 10 होईल. 10 ला सुद्धा 17 ने डिवाइड होत नाही, म्हणून आणखी एक 0 द्या 100 होईल. मीन्स 17 5 जा 85. 85 म्हणजे किती शिल्लक राहिले 15. 0 पुढे 0 लिहा. 3 डिजिटमध्ये काढायचं आणि नंतर 3 डिजिटचं 2 डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं. आणखी एक डिजिट काढूया. 17 8 जा 136. Therefore median is equal to 74.5 0.058 चं ॲडिशन करा. 855.47 means 74.558. आता याचं 2 डिजिटमध्ये कन्वर्ट करूया आपण. मेडियन इज इक्वल टू 74. हे फर्स्ट डिजिट. आता थर्ड डिजिट 5 to 9 पर्यंतचा 8 आहे, 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून या ठिकाणी 5 6 होईल. जर इथं 5 to 9 कुठलाही असेल तर अलीकडच्या नंबरमध्ये एक डिजिट वाढवायचं आहे. 74.56 अप्रॉक्सिमेटली लिहायचं आहे. approximately. Therefore median of the data is 74.56 vehicles. Therefore median of the data is 74.56 vehicles. Now the fourth example, the production of electric bulbs in different factories is shown in the following table. Find the median of the productions. Number of bulbs produced in thousands. Number of bulbs produced in thousands, त्यालाच क्लास म्हणायचं आहे. And number of factories means frequencies FY. काय काय दिलेलं आहे पहा इथं. Number of bulbs produced 30 to 40 ला आहे
12 and 40 to 50 35 factories and 50 to 60 1000 bulbs to 20 factories and 60 to 70 15 factories and 70 to 80 8 factories and 80 to 90 7 factories and 90 to 100 8 factories. हा आपला क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये दिलेले आहे 2 कॉलम क्लास फ्रिक्वेन्सी या पद्धतीने लिहून घ्यायचे. हे क्लास कंटिन्यू आहेत. 40 40 50 50 60 60 हे कंटिन्युअस क्लास आहेत म्हणून इथं 3च कॉलम राहतील. आता काढूया आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. हे 12 ला 12 ॲज इट इज 35 प्लस 12 47 5 plus 2 7 1 plus 3 4 20 plus 47 7 4 plus 2 6 67 67 plus 15 7 plus 5 12 6 plus 1 7 plus 1 carry 1 8 82 plus 8 90 90 plus 7 97 97 plus 8 7 plus 8 15 चा 5 carry 1 1 plus 9 plus 1 10 105. therefore total आलं आपलं हे n 105. here now n is equal to 105 and n by 2 is equal to 105 divided by 2. 2 5 जा 10 2 2 जा 4 point 2 5 जा 10 52.5. therefore cumulative frequency is just greater than just greater than 52.5 is 52.5 पेक्षा just greater than 67 is 67. therefore corresponding class 67 चा क्लास आहे 50 to 60 50 to 60 is median class. median class आता व्हॅल्यूज म्हणजे median class कोणता आला 50 to 60 median class. median क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे f, त्याच्या अगोदरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही असेल CF आणि हे n. आता व्हॅल्यूज लिहून घेऊया आपण. L इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ द median क्लास. median क्लास 50 to 60 त्याचं लोअर लिमिट 50 मीन्स L इज इक्वल टू 50. आता n बाय 2 इज इक्वल टू इथं फाइंड आउट केलं 52.5 52.5. नंतर F इज इक्वल टू 20 फ्रिक्वेन्सी ऑफ median क्लास आणि CF इज इक्वल टू क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिसाइडिंग क्लास ऑफ median क्लास 47. नंतर H क्लास इंटरवल ऑफ median क्लास 60 - 50 10. फॉर्म्युल्यानुसार जे जे आवश्यक आहे ते आपल्याला फाइंड आउट करून लिहून घ्यायचे तिथं व्हॅल्यूज. आता फॉर्म्युला लिहा. median is equal to L plus n by 2 minus CF
अपॉन एफ इंटू एच. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. मेडियन इज इक्वल टू एल 50 प्लस n बाय 2 52.5 मायनस 47 CF F 20 इंटू 10. Then median is equal to 50 plus 52.5 minus 47. 52.5 minus 47.0. 5चा 5 12 12 मधनं 7 गेले 5 440 5.5 5.5 अपॉन 20 इंटू 10. 5.5 ला 10 ने मल्टिप्लाय केलं तर 50 होईल. 50 प्लस 55 डिवायडेड बाय 20. ह्याला 5 ने डिवाइड करा, ह्याला 2 ने डिवाइड करा. 2 10 जा 20, 2 2 जा 4, 2 7 जा 14, 0.25 जा 10. आता ह्याला 10 ने डिवाइड केलं तर काय होईल, पॉईंट डेसिमल फक्त एक डिजिट ने इकडे येईल, म्हणजे 2.75 इज इक्वल टू 50 प्लस 2.75 means 52.75. Therefore median is equal to 52.75. Therefore the median of the production is 52.75 bulbs. 52.75 bulbs. या पद्धतीनं मीडियनचे हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यामधले एल n/2 मायनस CF F H या सगळ्यांचे लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचे आहेत. Now the second solved example on page number 144. The following table shows the ages of persons who visited a museum on a certain day. Find the median age of the persons visiting the museum. Less than the age years दिले, number of persons दिलेले आहेत. तर less than 10 3, less than 20 10, less than 30 22, less than 40 40, less than 50 54 and less than 60 71. आता इथं आपल्याला हे लेस दॅन एज कसं दिलं आहे, लेस दॅन 10 असं दिलेलं आहे आपल्याला. लेस दॅन 10, लेस दॅन 20, लेस दॅन 30, लेस दॅन 40 या टाईपमध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला याला कसं सॉल्व करावं लागेल, हे लेस दॅन म्हणजे आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढतो. लेस दॅन म्हणजे आपल्याला ही जे नंबर ऑफ पर्सन दिलेले आहेत हे CF दिलेलं आहे, म्हणजे हेच आपण CFच्या कॉलममध्ये लिहायचं आहे. लेस दॅन 10 किती असतील 3, लेस दॅन 20 10, लेस दॅन 30 22, लेस दॅन 40 40, लेस दॅन 50 54 अँड लेस दॅन 60 71. आता लेस दॅन म्हणजे ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची लेस दॅन टाईप आहे. लेस दॅन 10 म्हणजे हा 10 जो आहे तो अप्पर लिमिट आहे, 10 पेक्षा 10 पेक्षा लेस म्हणजे, आणि पुढचा आहे लेस दॅन 20. 10 आणि 20 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, ह्या दोन क्लासच्या ह्याच्यामध्ये लेस दॅन 10 आणि लेस दॅन 20 मध्ये 10चा डिफरन्स आहे. मग लेस दॅन 10 म्हणजे ह्याच्या 10 बिफोर यायचं 0 to 10 म्हणजे हा क्लास काय होईल 0 to 10. कारण की ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती लेस दॅन टाईपमध्ये असल्यामुळं 10 पेक्षा लेस, कितीनं लेस आहे ते पुढचा क्लास पहा. 20 10 20 30 40 50 60 म्हणजे 10चा डिफरन्स आहे, म्हणून 10च्या मागे 10 जा, 10 minus 10 0 to 10. आता पुढचा क्लास काय होईल 10 to 20, 20च्या मागे जायचं 10 to 20. मग नेक्स्ट क्लास 20 to 30, 30 to 40,
40 to 50, 50 to 60. हे पहा, लेस दॅन 60 मीन्स 60पेक्षा स्मॉल आहेत, कारण आपण 60ला ह्याच्या पुढच्या टेबलमध्ये काउंट करतो, आपण 50ला या टेबलमध्ये या क्लासमध्ये काउंट करतो, 40ला या क्लासमध्ये काउंट करतो. म्हणून लेस दॅन 50 मीन्स 40 to 50, लेस दॅन 40 मीन्स 30 to 40, लेस दॅन 30 मीन्स 20 to 30, लेस दॅन 20 मीन्स 10 to 20 आणि लेस दॅन 10 मीन्स 0 to 10. तर ही आहे, ही दिलेली आपल्याला CF असेल. अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्याला दिलेला असेल ते असेल CF. आता आपण फ्रिक्वेन्सी काढून घ्यायची. या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण CF काढलं होतं, इथं F काढायचं आहे. तर F कसं काढायचं पहा, हे 3ला 3 घ्या, पुढचं काय होईल 10 minus 3, 10 minus 3 इज इक्वल टू 7. नंतर 22 minus 10, ह्या क्लासमध्ये ह्या CF मधून वरचा CF सबट्रॅक्ट करायचा. 10 minus 22 minus 10 12, 40 minus 22, 18. नंतर 54 minus 40, 14, 71 minus 54, 17. तर या पद्धतीनं हे F काढून घ्यायचे. या ठिकाणी हे जे शेवटी आहे ते असेल N. Therefore N is equal to 71. N by 2 is equal to 71 by 2 is equal to 2 3 are 6, 1 2 5 are 10, 2 5 are 10, 35.5. Therefore cumulative frequency is just greater than 35.5 is 35.5 पेक्षा मोठी के कोणते 40 is 40. Therefore corresponding class, याचा corresponding class कोणता आहे 30 to 40. 30 to 40 is median class. म्हणजे हा median class आहे. हा मग median क्लासची जी फ्रिक्वेन्सी असेल ती असेल F. median क्लासच्या वरच्या क्लासच्या जी CF असेल ती असेल CF. हे एवढ्या किमती काढून घ्यायच्या आहेत. आता इथं आपण व्हॅल्यूज लिहून घेऊया. N/2 इज इक्वल टू 35.5. L इज इक्वल टू L हा मेडियन क्लास आहे, त्याचा लोअर लिमिट 30. H मेडियन क्लास इंटरवल 40 - 30 हा मेडियन क्लास आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा. 40 - 30 10. नंतर F जो मेडियन क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे F 18. CF मेडियन क्लासचा अप्पर क्लास जो असेल त्याची CF 22. हे जे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड आउट करून लिहून घ्यायचे आहेत. आता मेडियन इज इक्वल टू L प्लस N/2 मायनस CF डिवायडेड बाय F इंटू H. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. L 30 प्लस N/2 35.5 मायनस 22 डिवायडेड बाय 18 इंटू 10. ही L ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. N/2 मायनस CF ची आणि F ची आणि ही H.
हे सबट्रॅक्शन करा. 30 प्लस 35.5 मायनस 22. 35.5 मायनस 22.05. 35.5 मायनस 22 13.5 अपॉन 10 अपॉन 18 इंटू 10. आता हे सबट्रॅक्शन करूया आपण. 30 प्लस 35.5 मायनस 22. हे 0.5ला 0.5 राहतील. 35 मधनं 22 सबट्रॅक्ट झाले. 13.5 बाय 18 इंटू 10. आता 10 न मल्टिप्लाय करूया. 30 प्लस 13.5 इंटू 10 135. डेसिमल 1 न पुढं जाईल. डिवायडेड बाय 18. आता इथं डिवाइड करून घ्या अगोदर. 2 9 जा 18, 2 6 जा 12, 1 2 7 जा 14, 0.1 राहिलं परत, 2 5 जा 10. आता 67.5 ला 9 ने डिवाइड करा. 9 7 जा 63, 4 उरले. 0.95 जा 40 मीन्स 7.5 मीन्स काय होईल. 30 प्लस 7.5 इज इक्वल टू 37.5. याला मीडियन. देअरफॉर median is equal to 37.5. Therefore the answer, the median age of the person, therefore the median age of the person museum is 37.5 years. Therefore the median age of the person visited museum is 37.5 years. Thank you.